साहेबराव तुम्हाला ते कळालं काय? गावात बिबट्या आलाय. त्याला काढा बाहेर. तुमचा लय इंटरेस्ट दिसतोय त्याच्यात. अरे तालुक्याच्या गावाला म्युन्सिपाल्टीची निवडणूक आहे 3 महिन्याने. मग काय प्रचाराला बिबट्याला आणून विरोधी पार्टीला घाबरवायचा प्लॅन आहे का काय? अरे पण आपण शब्द दिला कार्यकर्ते पाठवतो म्हणून आपल्या नेहमीचं टेक्निक वापरायचं. खरं तुमच्या टेक्निक मध्ये ह्यो बिबट्या कुठं बसतोय? अरे पैसाही त्याच्याकडं. हा? चांगला कार्यकर्ता होईल. मला भेटा सांगा त्याला. लय हुशार आहे बघा तुम्ही. खरं त्या बिबट्याला दुसऱ्या कोणी पकडायच्या आधी आपणच आपल्या ताब्यात ठेवलं पाहिजे. चल तू क्या हे बघ, त्या बिबट्याला मी बरोबर बांधून ठेवलाय. आता अधिकारी आले त्याला पकडायला की आपली ऍक्टिंग सुरू करायची. आले अधिकारी, ऍक्टिंग सुरू. ए तू क्या, काय झालं रे? तू क्या कुठं कुठं लागलं रे? इथं बिबट्या आलता ना मग? हाव, कसला त्यो बिबट्या? आमचा कार्यकर्ता जरा त्याला बघायला गेला तर त्या बिबट्यानंच याला कुठं कुठं बघितलंय बघा. जरा व्हायरल होईल म्हणून मी त्या बिबट्या बरोबर रील करायला गेलो. खरं त्या बिबट्यानंच याला कुठं कुठं लाईक केलंय बघा. बघा, अजून त्या बिबट्या याची आठवण करतोय. म्हणजे शेवटी गेला नव्हतो बिबट्या. होय, उड्या मारतच गेला. ते आपल्या इथे खड्ड्यात जरा जरा रस्ता शिल्लक आहे ना, त्याच्यावर पाय ठेवूनच पळाला. तुम्ही पण जावा आणि एक काम करा, ती एंट्रीची कमान तेवढी लवकर करा. काय झालं, ती कमान नसल्यामुळेच त्या बिबट्याला कळालं नाही आपण कोल्हापुरात आलोय ते. म्हणजे असं मी व्हॉट्सअपवर वाचलंय. तेवढं करा. जावा तुम्ही, जावा. गेले. याला म्हणतात डोकं. होय, आता महापालिकेत साहेबरावांची सीट फिक्सच.